तर कृष्णासारखा गुरु आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. सभी देवताओं को निचोड़कर अगर उसका रस निकाला जाए और अलग रख दे और एक तरफ कृष्ण को रख दे, तो भी सभी देवताओं का रस कृष्ण की बराबरी नहीं कर सकता. क्योंकि संतों ने उसे पूर्ण अवतार कहा है, पूर्णतम. किसी अवतार में एक गुण शिखर पे पहुंचा है, किसी अवतार में कोई एक कला दिखती है. लेकिन कृष्ण में ऐसे आयाम दिखते हैं हमें, किसी भी बाजू से उसे देखो वैसा ही दिखता है. दाएं से देखो, बाएं से देखो, कैसे भी देखो, इधर से देखो, उधर से देखो, आगे से देखो, पीछे से देखो, कैसे भी देखो, कृष्ण सरीका ही दिखता है, वैसा ही दिखता है. उसकी लीलाओं का रस उतना ही होता है. उसके चरण की लीला बताओ, पैर की लीला बताओ, या छाती की लीला बताओ, या उसके हाथ की लीला बताओ, उसके आंख की लीला बताओ, या मस्तिष्क की लीला बताओ, होठों की बताओ, नाक की बताओ, कैसी भी बताओ, कैसी भी बताओ, सरीका ही दिखता है. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, कृष्ण जिनका
इधर से भी देखो तो वैसा ही दिखता है। मिश्री का खड़ा जो होता है, कैसे भी उसको अगर आपने उसको चाट लिया, सभी तरफ से वो मीठा मीठा लगता है। ऐसा नहीं इधर से मीठा है इधर से खट्टा है, कोई तरफ से वो तीखा है, ऐसा नहीं। ऐसा कृष्ण चरित्र है। अपनी बात को मनवाने के लिए वो कुछ भी कर सकता है। अर्जुन को अपनी बात बताई और उसने बताया कि तुझे मेरी बात तो माननी ही पड़ेगी भाई, कैसे भी करो माननी पड़ेगी, मैं छोड़ूंगा नहीं। उसका हाथ पकड़ लिया एक बार, छोड़ता नहीं वो पार करा देता है, वो लेके जाता है, छोड़ता नहीं। अर्जुन प्रश्न विचारतो आणि कृष्ण उत्तर देतात। तो म्हणतो भगवंता या सगळ्या जगामध्ये अनेक पंथ, अनेक धर्म, अनेक गोष्टी आहेत, अनेक आचार, अनेक विचार, अनेक विचारधारा आहेत। कुठल्या धारेमध्ये मी जाऊ, काय करू? अनेक संत महंत ऋषी महर्षी अनेकांनी आपापले विचार मांडले आणि सगळे सद्विचार दिसत आहेत। पण नेमकं मला या भवसागरातून पटकन बाजूला जाण्यासाठी, पटकन पार जाण्यासाठी, पलीकडे जाण्यासाठी एखादा उत्तम मार्ग कोणता असेल तर मला सांग, उत्तम रस्ता। महर्षी व्यास म्हणतात अनेक मार्ग आहेत, पण तुम्ही त्या मार्गाने जर गेलात, शोधत बसलात तर पोहोचणार नाहीत। नैको मुनी यस्य वच प्रमाण। मुनी लोकांचे वचन जर आपण शोधले तर त्याच्यामध्ये एक प्रमाण नाही। एका ऋषीचं मत दुसऱ्या ऋषीला खोडून टाकावं लागतं, दुसऱ्या ऋषीचं मत तिसरा ऋषी खोडून टाकतो। का असं होतं? धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम। धर्माचं तत्व खरोखर गुह्य आहे, मग त्याला उपाय काय? महाजनो येन गतास पंथा। ज्या रस्त्यानं मोठे गेले त्या रस्त्यानं जावं। मोठे म्हणजे संत, मोठे म्हणजे आचारवंत, मोठे म्हणजे ज्ञानी पुरुष, त्यांनी जो मार्ग अवलंबलेला आहे त्या रस्त्यानं जावं, कारण तो रस्ता सोपा वाटतो। संत सोपा मार्ग निवडतात आणि सोप्या मार्गाने जातात, कारण आपल्या पाठीमागून येणारी जी माणसं असतात तर त्यांना हा मार्ग सुखकर वाटावा, सोपा वाटावा, म्हणून तो सोपा मार्ग निवडतात। संतांनी वर्णन केलं, ते म्हणतात मार्ग दाबुनी गेले आधी, 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 मार्ग दाबुनी संत जे संत जे
पंथ तारू जाता पंथ तारू जाता मार्ग दावुनी गेले आधी दयाने हे संत जे येण्याची पंथे चालू जाता नकडे न पडे गुंता कुठे काही कुठे गुंता पडत नाही त्या रस्त्याने गेल्यानंतर, कारण त्या रस्त्यावरचे काटे संतांनी आपल्या पायामध्ये घेतलेले असतात म्हणून ते रस्ते क्लिअर कट असे झालेले असतात. भगवंत अनेक रस्ते सांगतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणाले तुला माहिमभट्टाला अनेक रस्ते आहेत रे म्हणाले, अनेक रस्ते आहेत माहिमभट्टा. भगवंत विचारतात, भगवंताला ते विचारतात की असे अनेक रस्ते परमेश्वराकडे जातात काय? ते म्हटले जशा राणामध्ये जाणाऱ्या भ्रामक वाटा असतात की नाही तसे हे रस्ते भ्रामक असतात, भ्रमंती करतात. आपली गाईचे सगर पडलेले असतात, जनावरांचे गुरांचे सगर पडलेले असतात. रस्ते इकडून खूप दिसतात पण पुढे गेल्यानंतर फाटे फुटतात आणि मग आपली अवस्था बेकार होते. द्विधा अवस्थेत आपण असतो. इकडून जाऊ की तिकडून जाऊ की तिकडून जाऊ की तिकडून जाऊ, जाऊ तर कुठून जाऊ. बरे कुठेही गेल्यानंतर तो रस्ता मात्र आतमध्ये लुप्त होऊन जातो, गुप्त होऊन जातो, पता लागत नाही. असं ते म्हटले. 81 कोटी 1,10,10 रस्ते म्हटले. 81 कोटी 1,10,10. कुठल्या रस्त्याने भटकशील तू? देवा मग काय करू? भगवंत म्हणले चिंता करू नकोस, माझा पदर पकड, मी तुझ्या समोरच आहे. माझा पदर सोडू नकोस. तसं लहान बाळ आईच्या पदराला धरून असतो. एखाद्या गर्दीमध्ये गेलं, यात्रेमध्ये गेलं, बाजारामध्ये गेलं, कुठे गेल्यानंतर ते आईच्या पदराला, आई गर्दी किती आहे गा, अगं मला सुधरत नाही, माझा दम कोंबतोय, मी काय करू? जेथे जा जेथे जातो तेथे माझा संगाती, जेथे जातो तेथे तू 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 माझा संगाती, जेथे अनेक भ्रामक वाट आहेत, त्याच्यामध्ये तू भटकून जाशील तर तुला मी मार्ग सांगतो म्हणाले. माझ्या पाठीमागे तू थांब. भटकणाऱ्या मुलाला आई सांगते, बेटा
माझा पदर धर किंवा माझं बोट पकड. बोट पकडल्यानंतर तू भटकणार नाहीस, चुकणार नाहीस त्याच्यामध्ये. सारंग पंडित नावाचे भक्त आहेत आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एका छोटासा नाला आहे, ओहळ म्हणतात, ओत म्हटलेलं आहे त्याला. त्या ओताच्या पलीकडे भगवंत गेले, असं पटकन उडी मारले गेले. हलके आहेत, जड नाहीत. भगवंत पलीकडे गेले आणि सारंग पंडिताच्या लक्षात आलं की आपण नाही पलीकडे जाऊ शकत, आपण पाण्यात पडणार. भगवंताला म्हणतात, देवा मी कसा येऊ? भगवंताने असा हात केला, म्हणजे पकडा आमचा हात. त्याने असा हात पकडण्याचा प्रयत्न केला. बस बोटाला बोट लागली भगवंताच्या. जशी बोट लागली तसे भगवंतानं बोट असे आखडले आखडले ते अलीकडे आले एकदम. त्याच्या लक्षातही नाही आलं आपण कसं आलो अलीकडे. जीजी म्हणे तुमच्या हाताला हात लागला न लागला, स्पर्श झाला, फक्त मला जाणीव झाली तुमच्या हाताला स्पर्श झाल्याचा, आणि मी असं आलो तर मी अलीकडे आलो म्हणलं लगेच. देव म्हणाले, आम्ही सांगितलं तसं जर ऐकलं ना म्हणले तर या प्रपंचातून, या राडगाडग्यातून, या भवचक्रातून, या भवसंसारातून, भवसागरातून ऐसाची काढी जेल असंच काढू म्हणले तुम्हाला, असंच काढू. मुलगा जर बाजारामध्ये यात्रेमध्ये भटकला तर तो सापडत नाही. आई कुठे गेली, आई कुठे गेली, त्याला आईला शोधता येत नाही. आपली गत अशीच होऊन जाते, भगवंत कुठे, भगवंत कुठे, भगवंत कुठे. शेवटी भगवंतच आपल्याला पाहतो. जशी आई लेकराला शोधत शोधत कुठे माझं बाळ रडते म्हणून पाहते आणि त्याचे डोळे पुसते, चाल बेटा इथंच तर होती मी. तसं भगवंत म्हणतात, का रे बाबा काय झालं? देवा किती भटकलो रे मी, जन्म जन्मांतरी भटकत आलो, तू दिसतच नाही डोळ्यानं, मला काय करावं समजत नव्हतं. तू दिसला आता बरं वाटलं, मला सोडू नकोस. भगवंत म्हणता, अरे बेडा मी तुला सोडत नाही, तूच माझा हात सोडून बाजूला गेलास, मी काय करावं. अर्जुन आला, भगवंत सांगतात, मग एक काम कर, तुला रस्ता दाखवतो. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. चिंता करू नको म्हणाले. मा शुच, मा शुच म्हणजे शोक करू नकोस, कारण तुला निश्चिती सांगतो, अहम त्वाम सर्व पापेभ्यो, सर्व पापापासून मी तुला मुक्त करतो. तुला पापात चिटकणार नाही म्हणले, पापाचा स्पर्श सुद्धा होणार नाही ही गॅरंटी देतो. पण तुला काय करावं लागेल? माम एकम शरणं व्रज, मला एकट्याला शरण यावं लागेल. एक गोष्ट भगवंतांना शरणांगतीची सांगितली की मला एकट्याला शरण ये. दुसरी गोष्ट सांगितली सर्व धर्मान् परित्यज्य. आपण विचार करतो काय भानगडे, अर्थ करणाऱ्या माणसांनी अनेक अर्थ लावले याचे. सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे सर्व धर्माचा त्याग करून. सर्व धर्माचा म्हणजे कोणत्या? अमका धर्म, तमका धर्म, तमका धर्म, तमका धर्म, अनेक धर्माचे नाव, असं थोडंच आहे ते. गोपाळ भगवंतानं ज्यावेळेस श्रीमद भगवद्गीता निरूपण केली त्यावेळेस सिख धर्म कुठे होता, मुस्लिम धर्म कुठे होता, ख्रिश्चन धर्म कुठे होता? नव्हता. मग असा अर्थ का करता तुम्ही? तो अर्थ लागू नाही पडत. मग अर्थ कोणता आहे? सर्व धर्मान् परित्यज्य. कुठले धर्म सांगितले? कुठल्या धर्माचा, कोणत्या धर्माचा त्याग करायला सांगितलाय? फार विचारपूर्वक गोष्ट लक्षात घ्या.
देहाचे काही धर्म आहेत, देहाप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, ते देहाचे धर्म आहेत. ज्या समाजामध्ये आपण वागतो त्या समाजाचे धर्म आहेत. समाजाच्या बाहेर जाता येत नाही, तर समाज आपल्याला बाजूला टाकून देतो, त्याला समाज धर्म असं म्हणतात. जातीचे काही धर्म आहेत, ज्या जातीमध्ये आपण जन्म घेतला त्या जातीतली मंडळी, आपण जर तो धर्म पाळला नाही, जातीतली मंडळी आपल्याला बहिष्कृत करते, त्याला जाती धर्म असं म्हणतात. ग्रामधर्म, ज्या गावामध्ये आपण असतो त्या गावाचे काही धर्म असतात, त्या गावातल्या धर्मामध्ये जर आपण वागलो नाही व्यवस्थित तर ते लोक आपल्याला त्याच्यातून बहिष्कृत करतात, बाजूला करतात. ग्रामधर्म ज्याला म्हटलं जातं. जीवाचे स्वभाव आहेत, त्या स्वभावाचे धर्म आहेत. आपल्याप्रमाणेच आपण वागत असतो, आपल्याला वाटलं तसं वागत असतो, जीवाला वाटलं तसं करत असतो, त्या जीवाचे धर्म आहेत, स्वभाव धर्म. आपण आपल्या मतानं सगळं ठरवत असतो. ते जीवाचे धर्म आहेत. नियम तो नियम. त्याचप्रमाणे सकाळी 5 वाजता उठलं पाहिजे, म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर तरी कमीत कमी उठलं पाहिजे, हा नियम आहे. एक राजा बिमार पडला, वैद्यानं सांगितलं की सकाळी उठत जा, सकाळचे सूर्यकिरण तुमच्या अंगावरती पडले पाहिजे, सूर्यानं तुमचं दर्शन घेता कामा नये, तुम्ही सूर्याचं दर्शन घ्या. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. सूर्य उगवायच्या आतमध्ये सूर्याची किरण तुमच्यावर पडली नाही पाहिजे, तशी तुम्ही अगोदर तयार पाहिजे, मग सूर्यकिरण आतमध्ये आली पाहिजे. आता हा काही बाहेर जंगलात झोपणारा राजा आहे का? नाही. महाल सांगितलं नोकरांना, महालाच्या खिडक्या पक्क्या बंद करा, आतली ताबदानं पडदे अगदी बंद करा. 9, 9:30, 10 वाजेपर्यंत झोपला. उठल्यानंतर सांगितलं नोकरांना, आता पडदे बाजूला करा, आता खिडक्या बाजूला करा, आणि उठून उभं राहिला. सूर्याची किरण आतमध्ये आली. हा मला आता जमलं, मी उठल्यानंतर सूर्याची किरण माझ्यावर पडली. असं आहे का ते? कुणाला फसवलं त्यांनी? स्वतःलाच फसवलं. आपला असंच आहे, जब जागे तब सवेरा म्हणतो आपण. देवाचं नाव कधी घेतलं चालते, पार्टी उठायला लागते का? काही बी सांगते, बोला लोक त्याले का रिकामी धंदे. दुपारी काय देव पावत नाही काय? उठ मग. सकाळी उठण्याचा महत्वाचा मुद्दा असतो की तुम्ही सकाळी उठल्यानंतर सूर्याची किरण, कोवळी किरण तुमच्या अंगावर पडतात. त्या कोवळ्या किरणामध्ये डी जीवनसत्व असतं. काय असतं? डी जीवनसत्व. आणि ते डी जीवनसत्व जर तुमच्या अंगावरती पडलं तर अनेक रोगातून तुमची आपोआप मुक्ती होते. ते कारण आहे. आता सूर्य जरड झाला, 10 वाजताच्या सूर्याच्या किरणामध्ये तुम्ही गेले, काय होणार? तुम्हाला डी जीवनसत्वच नाही, संपलं. बरं, सकाळी उठल्यानंतर सूर्याकडे पाहायचं आहे. काय, कशासाठी? कारण सूर्याची जी कोवळी किरण आहे तुमच्या डोळ्यामध्ये घुसली पाहिजेत, कारण डोळ्याचं तेज वाढत असते. डोळ्याला चष्मा लागत नाही लवकर. उगवता सूर्य जर तुम्ही बघितला दररोज तर तुमच्या डोळ्याचं तेज वाढत असते. आता 10 वाजता, 8 वाजता, 9 वाजता तुम्ही उठले आणि तो सूर्य तुम्ही बघितला, बघता येईल का? नाही. ही गोष्ट आहे ना. म्हणून ज्या वेळेला जे होते त्याच वेळेला ते मिळत असते. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, पहाटे गान भाट धाडिवे, दान करणारी जी लोक असतात ना, त्यांच्या दारामध्ये भाट लोक जातात. भाट, भाट माहितीये का तुम्हाला? तुमच्याकडे आहेत का?
किंवा त्याला तुम्ही काय म्हणता कुरमुडे असं वाटते सकाळी सकाळी आहे ना. कोणती घेऊनच येतात दारामध्ये. त्याला काय म्हणता तुम्ही? आहे का तुमच्याकडे? नाही ना. हा बारीक डबरू गुडगुड सकाळी सकाळी यायचे ते. दान पावलं, अरे दान पावलं, पाटलाच्या नावानं दान पावलं. तसं पाटलाचं नाव घ्यायचे, परंपरेचं नाव घ्यायचे आणि दान पावलं, दान पावलं, दान पावलं. तुम्हाला जागा करायची. काय तुमची परंपरा, काय तुमचं घराणं, काय पुण्यवान लोक तुम्ही, काय तुमचे आजोबा होते. तुमच्या आजोबाच्या काळामध्ये तुमच्या घरात आमचे आजोबा आले, आल्या आल्या तुमच्या आजोबानं एक पोतं गहू दिलं. काय दानशूर माणसराव, कशी तुमची परंपरा. असं म्हटलं यालवट्ट्या पण एखादी पहिली तरी द्यावं लागते आपल्याला. नाही तर आपल्या आजोबाचं नाव गेलं, बाप्पाचं नाव गेलं, आपलंही गेलं नाही का. तसं परमेश्वर दान मांडतो प्रत्येक काळी आणि परमेश्वराला वाटते याला द्यावं. कीव येते, दया येते, दया. परमेश्वराला काय येते? दया येते. उठ गणारुणोदय झाला श्री सद्गुरूचा ज्ञानाचा. उठ गणारुणोदय झाला श्री सद्गुरूचा ज्ञानाचा. उठ गणारुणोदय झाला श्री सद्गुरूचा ज्ञानाचा. सोडा काम बिछाना नाश करा अज्ञानाचा. उठ गडा अरुणोदय झाला श्री सद्गुरूचा ज्ञानाचा. गुरुदेव एखाद्या कार्यक्रमाची वर्गणी मागायला लोक कधी जातात सांगा बरं तुम्ही? वर्गणी मागणाऱ्याला पहा, विचारा. कधी जाता लोकांच्या घरी? संध्याकाळी जाता का? नाही, सकाळी सकाळी. मूड चांगला असते म्हणते, सकाळी पटकन जास्त देऊन टाका, सकाळी चाला म्हणते. सकाळीच घरातून बाहेर पडायच्या आतमध्ये त्याच्या घरामध्ये अरे तुमच्या वर्गणी आहे, हा घ्या वा वा, वर्गणी द्यायचा कार्यक्रम आहे. आणि पहिल्यांदा तुमच्याकडे आलो. हे मागणारे लोक फार हुशार असतात, वर्गणी मागणारे. आणि हुशार पाहिजेतच तरच वर्गणी भेटते. प्रत्येक माणसा घरी गेल्यानंतर ते पहिल्यांदाच तुमच्या घरी आलो म्हणते, पहिला आकडा तुमचा. त्याला वाटते बरोबर आहे. आपण जर समजा थोडीशी दिली तर मग यायचा कार्यक्रम कसा होईल? किती मांडू? नगद असेल तर काय अडचण नाही, तर मग 2-4 दिवस कार्यक्रम अजून लांब आहे. नाही तुम्ही तर देता. ते विचार करते किती द्यावं, किती द्यावं, किती द्यावं. सकाळ सकाळची वेळ मोठा आकडा टाकते सकाळी. तसं तुम्ही सकाळी जर भगवंताचं नामचिंतन केलं, तो दान द्यायसाठी बसलेला आहे भगवान. सर्व पापापासून आपल्याला मुक्त करतो, पण त्याला शरण जाण्यासाठी आपण तयारी पाहिजे. आणि भगवंत सांगतात सर्व धर्मान परित्यज्य. तर हे जे धर्म आहेत ना तुमचे, जीवाचे धर्म, देहाचे धर्म, सगळे 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 ग्रामधर्म, समाज धर्म, हे सगळ्या धर्माचा या कटकटी सगळ्या सोडून द्या म्हटले. आणि तुम्ही मुक्त व्हा, मोकळे व्हा, एकटे. माम एकम शरणम व्रज. तुम्ही सुद्धा शिल्लक नाही पाहिजे. भगवंताला शरण गेले ना तुम्ही सुद्धा शिल्लक नाही पाहिजे.
एका राजाची सुंदर अशी मुलगी होती, कन्या होती. तिनं सांगितलं की माझा पण लावा आणि तो पण जो मुलगा जिंकेल, जो राजकुमार जिंकेल त्याच्यासोबत मी लग्न करेल. मग तिला जिंकण्यासाठी अनेक देशोदेशीचे राजकुमार, महावीर, विद्वान अशी मंडळी यायची. आल्यानंतर ती विचारायची कोण आहे. मग ते प्रत्येक जण आपापला परिचय द्यायचे. परिचय दिला की हे म्हणायचे जा. पण एक पठ्ठ्या असा होता, पाहायलाही चांगला होता, सुंदर होता, पण तो पुन्हा पुन्हा तिच्या दारामध्ये जायचा, म्हणजे तिच्या वाड्यामध्ये जायचा. तो सोडायला तयार नाही तिला. तिच्या महाली गेला, थाप मारली. कोण आहे? त्यानं नाव सांगितलं, मी आमका आहे. सांगितलं दरवाजा उघडत नाही, जा, तुझी लायकी नाही अजून माझ्यासोबत लग्न करायची. गेला. दुसऱ्या चक्कर मध्ये आला. कोण आहे? मी आहे. आता नाव तर बदललं, आता फक्त त्याने सांगितलं मी आहे. तू आहेस ना? अजून तुझी लायकी झाली नाही, जाय. आता काय करा? पुन्हा तिसऱ्यांदा आला. कोण आहे? हा म्हणतो तू आहे. अजून मी, तू संपलं नाही तुझं, तुझी लायकी नाही माझ्यासोबत लग्न करायची, जाय. मुलगी खूप आध्यात्मिक होती. चौथ्यांदा आला तो, दरवाजाला थाप दिली. कोण आहे? माहित नाही म्हणे. मी कोण आहे हेच मला माहित नाही. मी माझा शोध घेतला, मी कोण आहे हे मला कळत नाही. तिने दरवाजा उघडला. म्हणजे आता तुझी तयारी झालेली आहे. तुम्ही परमेश्वराला जर भेटायला चाललात तर तुमच्यातला मी संपला पाहिजे. मी तू पण लयाला गेले पाहिजे, तेव्हा त्याच्यात मिसळता येते. एक होऊन जावं लागतं, एक होऊन. तिथे फक्त परमेश्वराचं अस्तित्व शिल्लक असावं लागतं. तुमचं अस्तित्व तुम्हाला संपवावं लागतं. तुम्ही कोण आहात याला काहीच किंमत नसते त्या ठिकाणी. म्हणून एकम म्हटलेलं आहे भगवंतानी, माम एकम शरणम व्रज. मला एकट्याला शरण आहे. तू स्वतःच अस्तित्व संपवून ये. स्वतःच अस्तित्व संपवल्याशिवाय तुझं फलित होणार नाही. वृक्ष कधी मोठा होतो माहितीये तुम्हाला? बीज असतं ना, बीज. बीज जमिनीत टाकलं ना, बीजाला अंकुरित होण्यासाठी काय करावं लागतं? गाडून घ्यावं लागतं. स्वतःला त्याला गाडून घ्यावं लागतं. आहे तयारी आपली? नाही. गाडून घेतल्याशिवाय बी अंकुरित होत नाही. तसं आपल्याला संपवून टाकावं लागतं, परमेश्वर चरणी संपवून टाकावं लागतं, तेव्हा आपण अंकुरित होऊ शकतो. तेरी शरण में आया, तेरी शरण में आया, तू जाने तेरा काम जाने. तेरी शरण में आया, तू जाने तेरा काम जाने. मैंने बताया वो मामा, तू जाने तेरा काम जाने. तेरी शरण में आया, तू जाने तेरा काम जाने. तू जाने तेरा काम जाने, तू जाने तेरा काम जाने. तू जाने तेरा काम जाने, तू जाने तेरा काम जाने. मन में बसाया वो